मम्मी, अगं उठून कशाला आली? बरं वाटतं का तुला आता? हो साक्षी, बरं वाटते बाई आता. थकवा आला जसा की काय जुगवून गेला व पाय बिशी लटलट लटलट करून राहिले. हो ना, विकनेस आला तुला. बरं ते छातीतल्या कळा थांबल्या का की निघूनच राहिल्या? म्हणजे कसं मग परत डॉक्टरला सांगायला बरं होते. आता ते काय मामुली मामुली निघतात. टेन्शन नाही सैन होत व मला साक्षी, आता टेन्शन नाही सैन होत. ते तुझ्या सासूचं तोंड पाहिलं की नाही की जास्त चमका निघतात बाई माया छातीत व. तिचं कशाला तोंड पाहावं लागते ग मम्मी आता आपल्याला? जाऊ दे तिकडे, तिचं काय घेणं देणं नाही आहे. तिचं नाव पण नसते घेत मी आता. तू पण नको घेऊ. आणि हे बघ, तुला गुड न्यूज द्यायची आहे. कोणती व बापा, कोणती गुड न्यूज? अगं मम्मी, तसं तर तुला सरप्राईज देणार होतो आम्ही, पण माझ्या रावल्याच नाही गेलं. माझ्या पोटात खूप दुखते ना ग. तुला काही सांगितल्याशिवाय मला करमते का काय? मला तर हे योग्यजी नाहीच म्हणत होते. म्हणे सांगूच नको म्हणे साक्षी, मामीला सरप्राईज देऊ म्हणे. पण मी सांगते तुला. काय व काय सांगतो बापा, सांग मग. अगं मम्मी म्हटलं मम्मी हॅपी बर्थडे. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ओ माय त्या बरं लक्षात राहिला व माझा वाढदिवस, धन्यवाद. आणि मम्मी, तुला गुड न्यूज ऐकायची होती ना, तर तुझे जावई आहे की नाही योगेशजी, तुझा वाढदिवस साजरा करणार आहे हॉटेलमध्ये. ओ माय बाई हॉटेलमध्ये काय व साक्षी? माय बाई काय लिव साक्षी, काय रे जवळ बॉल एवढं खर्चात टाकलं ती या माय खाली वाढदिवस दीड दिवस. आता मी थोडी म्हटलं त्यांना, मी फक्त त्यांना असंच म्हटलं की ते मला म्हणत होते की मामीजीला कुठेतरी असं आपण म्हणजे चांगल्या रम्य वातावरणात घेऊन जाऊ, तेवढंच त्यांच्या मनातलं सगळं निघून जाईल. तर मग मला लक्षात आलं की तुझा वाढदिवस आहे म्हणून मी त्यांना म्हटलं हो, म्हटलं माझ्या मम्मीचा वाढदिवसच काय म्हटलं. तर मग म्हणे हो का, मग म्हणे आपण पार्टीच करूया म्हणे हॉटेलमध्ये, मामीजीला चांगलं वाटेल म्हणे तेवढ्यानं. हो काय व काय व पण साक्षी, त्या सासूले माहीत झालं तर तांडव करीन बाबा ती डांगळ्या वानाची. धांगळ नाचतच नाही तर. तिला कोण सांगते मम्मी? तिला कान पण खबर नाही होत, तिला माहीतच नाही करत. तिचं पोरगच तिला सांगत नाही. आपण कशाला सांगायचं? मग काय तर तिला काय, तिथं खूप जडीन तिची तिथं, बापरे. मग काय तर जडीन तिच्या पाय. बरं चांगली राहिली असती तर आपण आपल्या सोबत नेलं नसतं का? पण चांगली राहिली नाही ना, मग जा आता एकटी. ते तर आहेच बाई, चांगली राहत नाही ना, जाऊ दे. बरं मी काय म्हणतो, जवळ बा ड्युटीवर गेले मग संध्याकाळी लवकर येतात का घरी? वाढदिवस आहे तर. हो लवकर येणार आहे ते. हे बघ, तू घरी तयार होऊन जा, तयारी करून ठेव, ते आले की लगेच निघू मग आपण. बरं माय तू म्हणशील तसं. आज लोक माझा वाढदिवस करून साजरा नाही केला माय बाई, माझं वय वाढदिवस साजरा करू राहिला ती 50वा 50वा वाढदिवस आहे माया. लोक 5वा करतात, माया 50वा आहे. ती हॉटेलीत किती नशीबवान मी, जवळ माया हॉटेलीत वाढदिवस साजरा करते 50वा. मम्मी किती खुश झाली ना खूपच खुश झाली मम्मी. माझ्या मम्मीच्या चेहऱ्यावरचं हसू असंच कायम राहिलं पाहिजे, याच्यापेक्षा मोठं काय अजून माझ्यासाठी. किती खुश झाली माझी मम्मी. आणि योगेशजी पण किती छान आहेत की माझ्या मम्मीचा वाढदिवस करून राहिले. असं जवळ सर्वांना मिळव. पाय बरं व साक्षी, ही साडी साजरी दिसते काय माझ्या अंगावर तर? हो मम्मी, खूप सुंदर दिसून राहिली तू, खूप छान. आता योगेश येतील बरं एवढ्यात, योगेश जे आले म्हणजे आपण मग जाऊ. हो ना हो ना काय व साक्षी, घरीच करायचं असतं अक्षवान मले, हॉटेलीत काय लिहू? आता आम्ही तुझ्या जवायची प्लॅनिंग आहे ना ग, ते जावाई म्हणे ना तुझे की हॉटेलमध्ये नेतो म्हणणे माझ्या सासूबाईला. मी थोडी ना म्हटलं त्यांना. हो ना माय, असा जवाई भेटला आले भाग्यच आहे बाई माया नाही भाग्यवान लोकांना असा जवाई भेटते. मिथिला का कन कन खिला, जवाई राजा राम मिला. मिथिला का कन कन खिला, जमाई राजा राम मिला. जनक सती संग तुम रहियो ऐसे, जैसे कली पर भवरा
पर भंवरा हो जैसे, रामचंद्र चकोरी सिया, जमाई राजा राम मिला, मिथिला का कन कन खिला, जमाई राजा राम मिला. अरे वा मम्मी, खूपच सेल्फिश आहेस ग. जवाई हॉटेलमध्ये वाढदिवस करून राहिला तर जवाईचं गुणगान करत राहिली आणि पोरीचं काहीच नाही का? पोरगी नाही का तुझी चांगली? आवा येडे, तू बी तर चांगलीच आहे. तू याच्यानं तर ते चांगले आहेत. तुझं तर भाग्य आहे, एवढा चांगला जवाई भेटला. कोणता जवाई आहे व वाढाचा वाढदिवस करते? तेच तर म्हटलं पोरीचं काही गुणगान करते की नाही करत. अशी सुकारा संसार कर आणि अशी जवाई बसंग चांगली गोड गोड राह. आणि मी गेल्यावर हे पाय, त्या मायलेकाला एक नको होऊ देऊ. त्या मायलेका एक झाली की नाही की झाला मग ती एक सत्यानाश. मग नाही विचारत तू बा तुले ते त्याच्या मायाचा जास्त संपर्कच नको घेऊ देऊ. संपर्क आला म्हणजे मग तो कसा तिकूनच बोलत जाईल. आता बरोबर इकडे वळला तर इकडेच वळेल राहू दे आता आपल्या अंग, तिकडे नको जाऊ दे आता. नाही ग मम्मी, मी तिकडे जाऊ देत नाही त्यांना बोलू देत नाही नात्यासोबत. पण का ग मम्मी, जर माहेरी आली मी, आता माहेरी तर येणारच नाही मी तुझ्या घरी 2 दिवस, यावंच वाटते ग बाई. मग मग मी काय करू? मग मला तर माहेरी पण यायला नाही भेटणार. काय या लागते व आम्हाला फोन करत आहे, मी चालली जाईन ते बाबा मी भेटीले. याही वाटलं तर जवळ बोला सुट्टी असली की नाही त्या रोजी येत जा, शनिवार रविवार. नाही तर मग सुट्टी काढून येत जा. एकटं नको सोड बापा, एवढं नको सोड जवाई बोले. एकटं सोडशील तर ते हात्या कान भरून देईन ना त्याची माय. मग नाही तर काय, कान बरं एक्सपर्ट आहे ती. एकटं नको सोडू. बरं बाई, आता एकटं सोडाच लागणार नाही मला. एकटं सोडले की कानच भरणार ती आता. खरंच एक कर बाई आहे बापा. अरे वा, तुम्ही दोघी तयार झाल्या का? हो जवाई बा, मला साक्षीला सांगितलं मग आम्ही तयार होऊन बसलो. हो मामीजी, साक्षीच्या पोटात काही राहत नाही गोष्ट. मी साक्षीला म्हटलं होतं की मामीला सरप्राईज देऊ, पण हिनं सांगून दिलं तुम्हाला. जाऊ द्या ना जवाई बा, हेच लय मोठा सरप्राईज आहे माझ्यासाठी की तुम्ही माया इतका विचार करून राहिले. पोटचा पोरगा इतका विचार नाही करत, इतका तुम्ही केला. अरे मामीजी, जवाई पोरगा काही वाटल्या जाते का? आणि तसे तुम्ही माझ्या मामी पण आहे. बरं मामी, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मनापासून आभार मानतो मी तुमचे जवाई बा, मनापासून खूप खूप धन्यवाद. अरे बापरे मामी, धन्यवाद नका मानू, परक्यासारखं वाटते. बरं आता इथे गप्पाच मारत बसणार आहे का? भूक लागली हो मला. पटकन फ्रेश होऊन घ्या, आमची तयारी झालेली आहे. आम्ही बाहेर जाऊन उभं राहतो, मग तुम्ही या लॉक लावून. ठीक आहे, तुम्ही रोवर उभे राहा, मग मी ॲटो पाहतो. येतोच पटकन फ्रेश होऊन मी. साक्षी, आता भरकन निघ तिथून. ते सासूची नजर नाही पडली पाहिजे, नाही तर मांजर आडवी गेली की कामं नसतात होत. हो मम्मी, बरोबर बोलली तू. तिथून पटकन निघून जाऊ आपण. कुठे गेल्या वया दोघी माहिली की अशा पळतच गेल्या ना नीरा. ते ना मला पाहिलं बहुतेक म्हणून तर पळत गेल्या. नीरा अशा बातच गेल्या हवेच्या झोक्यासारख्या. काय चोरी करून गेल्या का टाका टाकून गेल्या की त्याची काय चोरी पकडली मी? काय भूत हो मी? मला भेटात काय कुठे गेल्या तर नटून थटून तयारी करून आणि दरा तर उघडच टाकला. नाही बाई, कुठे गेल्या वया? काय चालू आहे मग यायचं? घोडी कुठे बाहेर जातात तर घोडी घरात येतात तर ही करतात तर काय नाचतात तर कुदतात. काय तमाशे करून राहिले बाबा. सांगते नाहीत काही, बोलतही नाहीत काही. घरात कोणीच नाही. योगेश आहे वाटते, योगेशच आहे वाटते घरात. म्हणून कुलूप नाही लावलं होते ना. विचारू का गड्या योगेशली कुठे गेली म्हणून. ती बाय कोणती सासू सल्लावन वानाच्या मायाच घरी येऊन लगे माशी बोलत नाही. अगाऊ तोंडी. जाते बी नाही तर अजून मला योगेशचे बाबा कल्ला करतात की तू काय वाद करतो आणि तू काय हे करतो. जाऊ दे तिकडे, मरू दे. काय करतो जाऊ दे, काही करत. तसं काही पोरगा दान दिला नाही उभारीली. संगीती मा बदमास आहे ना. आई बाबा जाई ईने झाली माई आता. इने का पोरगा इकत घेतला काय व चालवा तिला. माय पोराली मा संग बोलू देत नाही. नटी चून राहते का पोरीच्या घरी? कशी आहे व पोरीच्या घरी आहे. 2-4 दिवस झाले जाऊनच नाही राहिली घरी. मी म्हटलं काय जातेस काय एका दिवसात. नाही बाई, 4-5 दिवस झाली इथेच येऊन पडेल आहे ना. आणि त्याचा स्वयंपाक कोण करतो? सुरेशचा आता
ते करत अशी नाही मोठी भाऊजी. हो ती आहे नीच्या हाताखाली कामं करायली. हे नाही करत तिचं, पण तिला करायला लागते नाही हिचं. नाही तर दांगडं करते नाही. हो गहू तोंडी दांगडं खोरीच आहे पहिलेपासून. मामा आई बापाला आटली, मग आता आम्हाला आटून राहिली. आता मा पोराले आटते बारी, तसंच पोरीले शिकवते हे संगी. जाऊ दे जाऊ दे, मला काय करावं लागते. कुठे बाय डोकसं खराब करत बसू मी, माय तोंड खराब करत बसू. माझीच तब्येत खराब होते. या बेसरम बायला काही लाजा नाही आहेत, येले काही वाटत नाही. जनाची नाही तर मनाची बी वाटत नाही. शिक पोरीच्या घरी येऊन राहते. आता बाई एवढी मोठी हॉटेल, बापरे. जवाई बा एवढ्या मोठ्या हॉटेल कशाला आणलं तुम्ही मला? आणि हे लय महाग असेल नाही तर. कसं तरी मम्मी, काय होते मग? तुझ्या खुशी पुढे काही आहे का? नाही लय मस्त आहे हॉटेल, मस्त. बाहेरच चांगलं वाटते की नाही, थंड थंड वाटते बाहेर, मस्त वाटून राहिलं. जवाई बा तुमच्या सासऱ्यानं बी कधी माया वाढदिवस साजरा नव्हता केला. तुमच्या सासऱ्यानं काय माया मायबापाने नव्हता केला, ते तुम्ही करून राहिले. ते बी सासूचा 50वा वाढदिवस. काय झालं मामीजी, मग कोण नाही केला तर मी करून राहिलो ना. माझी ती इच्छा मामाजीला बोलवायची पण होती, आणि मी मामाजीला फोन केला पण होता. पण मामाजी म्हणत की मला काम आहे. मामाजीला मी हे नाही सांगितलं की वाढदिवस आहे. म्हटलं या मामाजी थोडं काम आहे. तर मामाजी मला बोलले की नाही, तुमची मामी तिकडे आहे तर मी नाही येत म्हणे. तुमच्या सासऱ्याच्या लक्षात बी नशीन म्हटलं माझा वाढदिवस, म्हणून त्याचा फोन घेईन मेसेज गिसेज काहीच नाही. मुली काय तर लक्षात राहणं घेईन बाप्पा, कधीच नाही, कधीच लक्षात राहत नाही. का साक्षी राहते का त्या पप्पाच्या लक्षात? खरं सांग. नाही, दरवेळेस मम्मी भांडत होती पप्पासोबत. माझा बर्थडे तुमच्या लक्षात राहते, माझा बर्थडे तुमच्या लक्षात राहत नाही. आणि लक्षात राहत नाही पप्पाच्या मम्मी, अजून पण नाही लक्षात राहत. त्या पप्पाच्या कधीच काही लक्षात राहत नाही. पण मस्त आहे हा हॉटेल गिटेल, मस्त आहे. हा वाढदिवस तर माझ्या शेवटलं लक्षात राहील बापा. बरं योगीजी, आता गप्पा मारणार आहे का आपण? पटकन वेटरला बोलावून घ्या ना. हो वेटरला बोलाव तुम्ही. बरं आधी केक कट करायचा की जेवण करायचे? आधी केक कटिंग करूया, नंतर मग जेवण. ठीक आहे ठीक आहे, आधी मग केक कट करू. अरे भाऊ, म्हटलं केकची ऑर्डर दिलेली आहे आपण, केक घेऊन या बरं. ठीक आहे ठीक आहे, ते 50वा वाढदिवस तोच काय? हो हो भाऊ, तोच तोच. अरे बापरे, एवढा मोठा केक. हो मम्मी, चॉकलेट केक आहे तो, मला आवडते चॉकलेट. एवढा मोठा आता उरला कधी तर घरी घेऊन जाऊ. एवढा काय खातो काय वा आपण? घरी तरी फ्रीजमध्ये ठेवला जाते, 2 दिवस खाल्ल्या जाते. कशाले मामीजी, इथं वाटून देऊ ना, इथं बरेच वेटर आहेत ना, वाटून देऊ इथं. नाही नाही, एवढा महागीचा आणला ना वाटतं कशाले? अरे मामीजी, बर्थडे केक आहे तो वाटतच असतात. जेवढा धकला तेवढा खा, बाकी वाटून देऊ. चला करा मग केक आता. केक कट करा आता. हॅपी बर्थडे मामीजी. हो, फोटो काढ ना साक्षी, त्या बाबाला पाठवतो ना. मग व्हिडिओ काढ, व्हिडिओ. मी काढतो व्हिडिओ, तुम्ही केक कट करा. हैप्पी बर्थडे मम्मी, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, है मेरी ये आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू डिअर मम्मी. बा फोटो घ्या ना आपला, तिघायचं घ्या ना. सेल्फी काय सेल्फी म्हणतात का काय म्हणतात तर, तिघायचं घ्या ना आपला. हो मामीजी, घेतो सेल्फी पण घेतो आणि फोटो पण काढतो. व्हिडिओ घ्या, व्हिडिओ. अगं हो ग माझी मम्मा, व्हिडिओज घेतो. घेतो मामीजी, आणि कापा तुम्ही. हो, तुमच्या सासऱ्याला पाठवीन ना मग. पहा म्हणेन तुम्ही तर नाही केला, पण जवायला केला म्हणेन माझा वाढदिवस साजरा 50वा.